माझा दीर माझे सगळे कामे करायचा, मी पण त्याला खुश ठेवायचे. एके दिवशी मी त्याला कपडे इस्त्री करायला सांगितल्यावर तो म्हणाला, वहिनी, यासाठी टॅक्स लागेल आणि फाईलही जमा करावी लागेल. मला वाटले की तो माझ्याशी गंमतच करत आहे, पण रात्र होताच माझे भान हरपून गेले. जेव्हा माझा दीर इस्त्री केलेले कपडे कपाटात लटकवताना म्हणाला, चला आता वहिनी. मी म्हणाले, कुठे घेऊन जात आहेत भाऊजी, मला सोडा. माझा हात सोडवताना मी ओरडत होते, पण त्याने माझे ऐकले नाही. सोहम, तुझ्या भावाला कळले तर तो तुझ्याबद्दल काय विचार करेल. माझा दीर माझा नवऱ्याला घाबरत होता, पण त्याला उत्कटतेने वेड लागले होते. त्याने माझे ऐकले नाही. तो मला हाताने ओढत पुढे सरकत होता. मी माझ्या परीने प्रयत्न केले, पण स्वतःला मुक्त करू शकली नाही. मी विनवणी करत होते, पण त्याला माझी दया आली नाही. तो मला खोलीकडे खेचत होता. माझे संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होते. माझ्या हृदयाची धडधड वेगाने होत होती. आज माझा नवरा पण घरी नव्हता आणि मग माझ्या दीराने मला खोलीत ढकलून दार बंद केले. मी माझ्या दीराकडे विस्तीर्ण डोळ्यांनी पाहत होते, जो आता लाल डोळ्यांनी माझ्याकडे सरकत होता. मी पुन्हा रडायला लागले, मला जाऊ दे प्लीज, मी आणि मग माझा आवाज घशातच अडकून राहिला. त्याने माझ्या गालावर जोरदार चापट मारली. मी आवाक झाले. मला माझ्या दीराकडून ही अपेक्षा नव्हती, कारण त्याने आजवर कधी डोळे वर करून माझ्याकडे बघितले सुद्धा नव्हते. आणि आज तो माझ्यासोबत काय करणार आहे या विचारानेच माझा आत्मा थरथर कापला आणि मी माझ्या मागच्या आयुष्याचा विचार करू लागले. मी काय चूक केली होती ज्यामुळे माझ्या दीराला असे करणे भाग पडले. माझे लग्न अशा माणसाशी झाले होते ज्याचा मागे लहान भावाशिवाय कोणी नव्हते. वडील नव्हते, आई नव्हती, बहीण नव्हती, नातेवाईक नव्हते. जेव्हा माझे नाते आले तेव्हा मला खूप आनंद झाला. मुलगा चांगला नोकरीवर होता. मला सासू नंदेची काळजी नव्हती, म्हणूनच मी हो म्हटलं. मी माझ्या लग्नात खूप आनंदी होते. सर्व काही माझ्या मते घडले. माझा नवरा चांगला माणूस होता. माझा एक 14-15 वर्षाचा दीर होता, जो शाळेत शिकत होता. माझ्या पतीने सांगितले की त्याच्या गैरहजेरीत त्यांची सगळी कामं माझा दीरच करायचा. तो सकाळी उठून स्वतःसाठी आणि मोठ्या भावासाठी नाश्ता बनवत असे. रविवारी तो मशीन वापरून कपडे धुत असे. दर 2 दिवसांनी तो संपूर्ण घर स्वच्छ करायचा. ते दोघं संध्याकाळचे जेवण बाहेरून आणायचे. तो अभ्यासात हुशार होता. तो साधा निरागस, खूप मेहनती मुलगा होता. तेव्हा माझ्या पतीने माझा हात धरला आणि मला सांगितले की माझा भाऊ खूप लहान होता जेव्हा आई वडील आम्हाला अपघातात सोडून गेले. मी स्वतःचे आणि माझ्या भावाचे पोट भरण्याचे काम करू लागलो. माझ्या भावाला आई वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही. देवाच्या कृपेने ते दिवस आता गेलेत आणि आता तो माझी काळजी घेत आहे. मी फक्त पैसे कमावतो, पण घर कसे चालवायचे माझ्या 14-15 वर्षाचा भावाला हे चांगलंच माहिती आहे. आता तू आली आहेस तर तू सांभाळून घे. त्याला तुझ्या लहान भावासारखे किंवा मुलासारखे प्रेम दे. मी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. पण सत्य हे होते की माझा नवरा त्याच्या भावाची स्तुती करतोय याचा मला थोडा राग आला होता. दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठले तेव्हा माझा नवरा कामावर निघून गेला होता. मी रूममधून बाहेर आल्यावर माझा दीर मला किचनमध्ये चहा बनवताना दिसला. हल्ली त्याची परीक्षा होती आणि तो खूप मेहनतीने अभ्यास करायचा. त्याला पाहून माझ्या मनात एक विचार आला आणि मला लगेच त्यावर काम करणे आवश्यक वाटले. मी त्याला प्रेमाने हाक मारली, भाऊजी, बोला वहिनी. त्याने लगेच प्रतिसाद दिला. त्याचे डोळे विस्फारले होते. त्याच्या चेहऱ्यावर मला भीती दिसत होती. मी त्याला म्हणाले, मी ऐकले आहे की तुम्ही खूप चांगला नाश्ता बनवतात. मला पण तुमचा हातचा नाश्ता खायचा आहे. तुम्ही माझ्यासाठी नाश्ता बनवाल का? माझे बोलणे ऐकून त्याने आश्चर्याने मान वर केली आणि माझ्याकडे पाहिले. तो म्हणाला, तुम्ही बसा, मी आत्ता बनवतो. तो खुश झाला आणि मग आनंदाने नाश्ता बनवायला लागला. मला वाटले की माझी योजना यशस्वी झाली. मी एक श्वास घेतला आणि मी खोलीत परत आले. माझ्या पलंगावर पडले आणि माझा मोबाईल वापरू लागले. गरमागरम नाश्ता घेऊन 10 ते 15 मिनिटातच सोहम हजर होता. माझी भूक एकदम वाढली होती. सुगंध खूप छान आहे अशी मी स्तुती केली. तेव्हा माझा दीर म्हणाला, वहिनी, तुम्ही आधी जेवून बघा. हा पराठा कसा बनला आहे आणि ऑमलेट पण. त्याच्या चेहऱ्यावर
निरागस मुलासारखे हास्य होते. मी मनातल्या मनात हसले. तो निघून गेला आणि मी चांगला नाश्ता केला. त्यानंतर मी पुन्हा झोपले. मला जाग आली तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. उन्हाळा होता. आत्ता मला काहीही बनवायची इच्छा नव्हती. काहीतरी विचार करून मी खोलीतून बाहेर आले आणि माझा दिराचा खोलीकडे गेली. तिथे तो अभ्यास करत होता. मी त्याला सांगितले की नाश्ता खूप चांगला होता. आता असं कर की दुपारचं जेवण पण तुम्हीच बनवा. मटर पनीर बनवा. तुमचे भाऊ पण आवडीने खातात आणि मला पण तुझ्या हातचे मटर पनीर चाखायला मिळेल. त्यानंतर सर्व काम मलाच करायचे आहे. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक समस्या आली. तो म्हणाला, वहिनी, खरं तर उद्या माझा पेपर आहे, तरी मी प्रयत्न करतो. मला माहिती होते की तो माझे बोलणे टाळू शकत नाही आणि तसेही अभ्यास करून तो कोणता मोठा अधिकारी होणार होता. मी त्याला मटर पनीर बनवायचे सांगून माझ्या मैत्रिणीबरोबर खरेदीला निघून गेले. मी 3 तासांनी परत आले तेव्हा संपूर्ण घर उजळून निघाले होते. मला समजले होते की स्वच्छता ही माझ्या दिराची कमजोरी आहे. त्याला घर अस्वच्छ दिसलेले चालत नाही. आणि मग माझा हा दिनक्रम सुरू झाला. कधी माझा नवरा नाश्ता न करता निघून जायचा, तर कधी मी त्याला नाश्ता बनवून देत असे. पण बहुतेक माझा दिरच त्यांना नाश्ता बनवून द्यायचा. माझ्या दिराचे 10वीचे पेपरही संपले होते. आता तो रिकामाच होता, तर घरातील सर्व कामे तोच करायचा आणि मी नाश्ता करून लगेच झोपायला जायचे आणि उठून माझी खोली साफ करायचे. माझा दीर संध्याकाळचे जेवण बनवायचा आणि माझा नवरा आल्यावर मी चपाती बनवायची, जेणेकरून माझ्या नवऱ्याला वाटेल की मीच सर्व कामे करते. माझा दीर आठवड्याभरानंतर घरातले सर्व कपडे धुत असे. तो सर्व कामे शांतपणे करायचा. माझा दीर आता कॉलेजला जाऊ लागला होता, पण तरीही मी त्याला काम करायला लावायचे. आता तो अनेकदा उशिरा घरी यायचा. एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, उद्या मला फी जमा करायची आहे. वहिनी, तू रात्री माझ्या भावाशी बोलून घे. मी जरा उशिरा घरी येईन. त्याचे बोलणे ऐकून माझे डोळे विस्फारले. आत्ता त्याला कॉलेजची फी भरावी लागेल. किमान 1 लाख रुपये होतील आणि माझ्या नवऱ्याने आपल्या भावाला विनाकारण इतके पैसे द्यावेत असे मला अजिबात वाटले नाही. म्हणूनच मी संध्याकाळी माझ्या नवऱ्याला सांगितले नाही आणि सकाळी आल्यावर माझ्या दिराने फी बद्दल विचारले. मी खोटे बोलले की तुमचे भाऊ सध्या पैशाची अडचण आहे असे सांगत होते, त्यामुळे पैशाची व्यवस्था करता आली नाही. हे ऐकून माझा दीर अस्वस्थ झाले आणि तो शांतपणे निघून गेला. मी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर माझा दीर पुन्हा याविषयी कधीच बोलला नाही. अशीच वेळ निघून गेली. मी पण माझ्या आयुष्यात बिझी झाले आणि माझे दीर पण. आताही ज्या दिवशी माझा दीर रिकामा झाला तर मी त्याला कामाला लावायचे. मला सुरुवातीपासूनच काम करण्याची सवय नव्हती. खरं तर मी खूप आळशी होते. मी माझ्या सासरच्या घरी जाऊन मोलकरीण ठेवू असा विचार केला होता, पण इथे मला फुक्कट काम करणारा दीर सापडला होता. त्यामुळे मोलकरणीची काय गरज होती. जेव्हा माझा नवरा घरी असायचा तेव्हा मी आजारी असल्याचं कारण सांगायची आणि माझा नवरा त्या दिवशी बाहेरून जेवण मागवायचा. मी नेमके तेच आयुष्य जगत होते जसं मला हवं होतं. माझा दीर आता रात्री 10 किंवा 11ला परत घरी यायचा आणि सकाळी उठल्यावर किचन स्वच्छ आणि नीटनेटके असायचे, कारण रात्री माझा दीर भांडी धुवून झोपायचे. सर्व भांडी आणि स्वयंपाकघर साफ करणे हे मला सांगायची गरज नव्हती. एके दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्या दीराला विचारले की तू रात्रीपर्यंत कुठे राहतोस. त्यावर माझा दीर म्हणाला की मी शिकवणी शिकवतो. माझ्या दीराने उत्तर दिलं आणि निघून गेले. सुरुवातीला मला भीती वाटत होती की माझ्या दीराने जर फीचा उल्लेख केला तर, कारण मी अनेकदा माझ्या दीराच्या नावाने माझ्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते. अशीच वेळ निघून गेली. माझा दीर काही कामानिमित्त शहराबाहेर गेला होता आणि त्या 2 महिन्यात मला किती त्रास झाला ते फक्त मलाच माहिती होतं. मला पूर्ण घराची कामं करायची होती जी मी करू शकत नव्हते. जणू माझे भान ठिकाणावर आले होते. माझ्या दीराने इतके दिवस हे घर कसे सांभाळले कुणास ठाऊक. कधी कधी मी माझ्या दीराशी फोनवर बोलायचे. मग तो दिल्लीत त्याच्या मित्रासोबत राहत आहे असं म्हणायचा. माझा अभ्यास पूर्ण होताच मी परत येईन. 5 वर्ष झाली. माझा नवरा त्याला भेटायला जायचा आणि मग एके दिवशी माझे दीर परत आला. तो घरी आला तेव्हा मला पहिल्यांदा आनंद झाला. मी त्याची खूप आवभगत केली. त्याला चांगले जेवण दिले आणि त्याची सर्व प्रकारे काळजी घेतली.
माझे दीरही खूप खुश दिसत होते. सकाळ झाली तेव्हा मी दीराला कपडे इस्त्री करताना पाहिले. माझी तब्येत बरी नसल्याचे मी त्याला सांगितले. आज तुम्ही तुमच्या भावाचे कपडे पण इस्त्री करून द्या. दीर हे ऐकून म्हणाले की वहिनी, या कामासाठी आज टॅक्स लागेल आणि फाईल सुद्धा जमा करावी लागेल. त्यांचे बोलणे ऐकून मी हसले. मला वाटले की तो गंमत करत आहे, म्हणूनच मी म्हणाले की ठीक आहे, मी कर भरेन. भाऊजींनी सगळे कपडे घेतले, इस्त्री केली आणि मग संध्याकाळी माझ्या जवळ आले. मला कल्पनाही नव्हती की ही माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र असेल. संध्याकाळ होताच भाऊ माझ्या खोलीत आले आणि म्हणाले की वहिनी, जा आणि फाईल जमा करा. तो एकदम गंभीर होता. पण तो कोणत्या फाईल बद्दल बोलतोय असा प्रश्न मला पडला. भाऊजी, कोणती फाईल? मी आश्चर्याने विचारले. वहिनी, ते तुम्हाला माहिती आहे. माझ्या धीराने त्याच गांभीर्याने उत्तर दिले. हा विनोद असेल तर माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला तातडीच्या कामासाठी जायचे आहे, मी बेफिकीरपणे म्हणाले आणि माझी बॅग उचलून खोली बाहेर आले. पण भाऊजी पुढे आले आणि एका झटक्याने त्यांनी माझा हात धरला. जणू मला विजेचा झटकाच बसला, ज्याने माझ्याकडे कधी वर नजर करून पाहिलं नव्हतं. आज त्यानेच मला स्पर्श केला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. हा कसला उद्धटपणा आहे? माझा हात सोडा, मी गुरगुरत म्हणाले. मी निघून जाईन, पण आधी सगळे हिशेब जुळवावे लागतील. मी स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा दीर मला खोलीकडे ओढू लागले. मी घाबरले होते आणि मी त्याला सांगत होते की जर तुमच्या भावाने तुम्हाला माझ्याशी गैरवर्तन करताना पाहिले तर ते तुमच्यावर रागावतील. पण त्याने माझे ऐकले नाही. त्याने मला त्यांच्या खोलीत नेले आणि जोरात माझ्या थोबाडीत मारले आणि म्हणाला, तू नेहमीच माझ्या भावाचा विश्वासघात केल्यामुळे ही थप्पड. तो रागाने लाल झाला होता. मी थक्क झाले. मग त्याने एक फाईल उचलली आणि माझ्या समोर फेकली आणि म्हणाला, तू सरकारापासून छुप्या पद्धतीने व्यवसाय करत आहे. त्याची सर्व माहिती या फाईलमध्ये आहे. तुमच्या जिममध्ये जो काही कर देय असेल तो भरावा लागेल. तो काय म्हणत होता मला काही समजले नाही. माझा दीर पुढे म्हणाला, मी आयकर अधिकारी आहे. मला माहिती आहे की तुम्ही वैध व्यवसाय करत आहात, पण तुम्ही तो चुकीच्या मार्गाने करत आहात. इन्कम टॅक्सवाले तुम्हाला घेऊन जातील. त्याआधी संपूर्ण कर शांतपणे भरा. त्याने मला त्याचे कार्ड दिले आणि मला आश्चर्य वाटले. तो खरोखर अधिकारी झाला होता. त्यामुळेच तो इतके दिवस घरातून बेपत्ता होता, कारण तो ट्रेनिंगसाठी गेला होता. माझा दीर म्हणाला, या फाईलमध्ये तू माझ्या भावाकडून माझ्या नावावर घेतलेले पैसे, त्याचाही सर्व हिशेब आहे. तुला ते सर्व पैसे आज मला परत करावे लागतील. मी माझ्या दीराकडे रिकाम्या डोळ्यांनी पाहतच राहिले होते. त्याला माझ्या व्यवसायाबद्दल कसे कळले त्याचे मला आश्चर्य वाटले. पुढे माझा दीर म्हणाला, तुला माहिती आहे, जेव्हा तू या घरात पहिल्यांदा आली होतीस तेव्हा मी तुला वहिनी नाही तर आई मानलं होतं. मी प्रेमाचा भुकेलेला मुलगा होतो. नाजूक हाताने काम करून मी थकलो होतो. पण तू काय केलंस? मला नोकर, सेवक बनवलेस. माझ्या दीराच्या डोळ्यात पाणी आले होते आणि मी माझी मान शरमेने खाली केली. मला माहीत होते की जर मी काम करायला नकार दिला तर तू माझा तिरस्कार करशील आणि माझ्या भावाला माझ्या विरुद्ध भडकवशील. म्हणून मी शांतपणे तू सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला सहमती दिली. तुला हवे असते तर मोलकरीण ठेवता आली असती, पण नाही. तुला फुक्कटचा नोकर मिळाला होता. बरं, या गोष्टीसाठी ही वेळ नाही. माझे कार्यालयातील लोकांनी ही फाईल मला दिली आहे. त्यांना तुला अटक करायची आहे. मी त्यांना विनंती केली की मी तुला अवैध काम करण्यास नकार देईन, कारण मला तुझ्यामुळे माझ्या भावाची बदनामी होऊ द्यायची नाही. हे ऐकून मी ढसाढसा रडू लागले. कळत नाही मी कशी काही इतकी लोभी झाले होते. माझ्या मैत्रिणीचा सांगण्यावरून मी माझ्या पतीपासून गुपचूप व्यवसाय सुरू केला होता, ज्यामध्ये मी 2 नंबरने मालाचे व्यवहार करायचे आणि या मार्गाने सरकारचा सर्व कर हडप करायचे. पण मला माहीत होते की हे करणे चुकीचे होते, परंतु लोभाने मला आंधळे केले. पण आता अशी वेळ आली होती की मी पूर्ण कर भरला आणि माझ्या दीराचीही माफी मागितली आणि सर्व पैसे त्याला दिले. माझ्या दीराचे हे उपकार पुरेसे होते की त्यांनी माझ्या नवऱ्यासमोर माझा आदर राखला आणि मग त्या दिवसापासून मी सुधारले. पैसा ही सामान्य गोष्ट होती. खरी गोष्ट होती नात्याची, जी मला आता गमवायची नव्हती. ना माझा नवरा, ना माझा भावासारखा दीर.
तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.